विचार मंचासमोरील सर्व मान्यवर आणि विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, तुम्हा सर्वांना पहिल्यांदा जय शाहू. ज्या डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या 75व्या वर्षानिमित्त या इतिहास परिषदेचं आयोजन केलेलं आहे, त्या आदरणीय लवटे सरांना केवळ 75 नव्हे तर लवकरच शतायुषी आणि शतायुषीवर न थांबता शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष लाभावं अशी मी तुमच्या सर्वांच्या वतीनं मंगल कामना करतो. याचं कारण असं आहे की डॉक्टर लवटे सरांच्यावर ते कर्मभूमी म्हणून जरी शाहूंच्या नगरीमध्ये राहिले असले तरी त्यांच्यावर संपूर्ण अंतस्थ हा मनुष्य गांधींच्या विचाराने जगलेला आहे. आणि गांधींची जी 125 वर्ष जगण्याची संकल्पना होती ती संकल्पना तुमच्या रूपानं मूर्त स्वरूपात यावी. आणि आता तुम्ही केवळ महाराष्ट्रात पोहोचलेला आहात. आमची इच्छा अशी आहे की येणाऱ्या पुढील 50 वर्षामध्ये हा आपला माणूस भारताच्या नव्हे तर जगाच्या पाठीवरची मोठी कामं करण्यासाठी उपलब्ध असावा. ही तुम्हा सर्वांचीच नव्हे भारताची नव्हे तर या जगाची देखील एक महत्वाची अशी गरज आहे. याचं कारण असं, विचारपीठावर जे आम्ही तथाकथित मान्यवर बसलेलो आहोत या सगळ्यांच्या पुस्तकाची बेरीज जेमतेम 20-25 पुस्तकं होतील, पण केवळ लवटे सरांनी लिहिलेल्या पुस्तकांची बेरीज आता 125 पर्यंत गेलेली आहे. हे केवळ 18 खंड म्हणजे एका पिढीचं चिंतन आहे. आणि हे केवळ 4-5 वर्षाच्या कालावधी जर हा महर्षी उचलून धरत असेल तर त्याची समाजाला अधिक गरज आहे. म्हणून तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं लवटे सरांना शतकोत्तर महोत्सवाच्या सदिच्छा आम्ही आत्ताच देतो. ज्या विठ्ठलरामजी शिंदे सभागृहात तुम्ही आम्ही सर्वजण जमलेलो आहोत त्या विठ्ठलरामजी शिंदेच्या नावाने जे सभागृह आहे त्या विठ्ठलरामजी शिंदेनी शाहू महाराजांची जी मुख्य ओळख सांगितली होती त्याच्या दाखल्यानेच आजच्या विषयाची सुरुवात करावी असं मला वाटतं. विठ्ठलरामजी शिंदे असं म्हटले होते, शाहू राजा नुसता मराठा नव्हता, नुसता ब्राह्मणेतरही नव्हता, तर तो नवयुगाचा राष्ट्र निर्माता होता. शाहू महाराज हा प्रसंगी गनिमी कावा वापरून आपल्या विरोधकांची हाडं खिळखिळी करणारा राष्ट्रसेवक होता. आणि त्या पुढे जाऊन ज्यावेळेला विठ्ठलरामजी शिंदे अशी नोंद करतात की शाहू महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा एक स्वाभाविक तरंग होता. त्यावेळेला महामानव म्हणून आम्ही ज्याला गौरवतो त्या विठ्ठलरामजी शिंदेची उंची अधिक वाढलेली असते. आणि ज्या दुसऱ्या महामानवाचं त्यांनी गौरवगान केलेलं असतं त्या शाहू महाराजांची उंची देखील अधिक मोठी झालेली असते. तुम्ही आम्ही सर्वजण सामान्य आहोत. आपल्या दृष्टीनं शाहू महाराज म्हटलं की 3 विशेषणं समोर येतात. पहिलं येतं छत्रपती, दुसरं येतं लोकराजा आणि तिसरं येतं राजर्षी. हे छत्रपती ते लोकराजा ते राजर्षी हा शाहूंचा जो प्रवास झालेला आहे त्याच्यामध्ये शाहूने त्यांच्या आयुष्यभर केलेल्या कार्याचे वेगळेपण दडलेलं आहे. म्हणून सुरुवात इथूनच करतो. 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला आणि छत्रपती बनले. पहिला मराठी छत्रपती ह्या भूतलावर अवतरला आणि तिथून पुढे लोक कल्याणकारी राज्याची एक महत्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तिथून पुढे 200 वर्षांनी म्हणजे 1874 साली शाहू महाराजांचा जन्म झालेला आहे. कागलच्या घराण्यामध्ये शाहू महाराज जन्मले आणि त्यानंतर अवघ्या 10 वर्षात कोल्हापूर संस्थानवर 1884 साली शाहू महाराज दत्तक आलेले आहेत. आणि तिथून पुढच्या लगेच 10 वर्षांमध्ये शाहू महाराज 1894 साली म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी छत्रपती झालेले आहेत. वय वर्ष 20 असणारा छत्रपती ही जी पदवी शाहू महाराजांना मिळालेली आहे त्याला त्याचे पोरस्वदा वय तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभा राहतं. आणि त्या पोरस्वदा वयामध्ये तुम्ही आम्ही जी त्यांच्याकडून अपेक्षा करतो त्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन जे शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जे काम केलेलं आहे ते त्यांच्या छत्रपती पदाची सर्वात पहिली महत्वाची भूमिका विशद करतं. आणि म्हणून त्याच्याकडे थोड्याशा चिकित्सक दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे. वय वर्ष 20 असणारा छत्रपती ही जी शाहू महाराजांची ओळख आहे तत्पूर्वी त्याच्या अगोदर एक महत्वाची घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या छत्रपती पदाची रुजवात कोणत्या पद्धतीने होणार आहे त्याचा एक संकेत मिळालेला आहे. आत्ताच तुम्ही आम्ही पाहतो गेल्या महिनाभर उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा सुरू आहे. आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही ओंगळवान दृश्य संबंध भारतभर दिसत आहे त्याचा खरं तर अभिमान बाळगावा असं नक्कीच काही नाहीये. पण याची रुजवात शाहूंच्या निमित्ताने मी असे करतो की शाहू महाराज ज्याला भारत भ्रमण दौऱ्यावर गेले होते
आणि काशीमध्ये ज्यावेळेला शाहू महाराज गेले होते, काशीच्या जगप्रसिद्ध अशा म्हणवल्या गेलेल्या मणिकर्णिका कुंडापर्यंत शाहू महाराज पोहोचलेले आहेत. त्याला वय आहे अवघं 15-16 वर्षाचा. 15-16 वर्षाचा हा तरुण असणारा युवराज मणिकर्णिका कुंडापर्यंत गेलेला आहे आणि मणिकर्णिका कुंडामध्ये त्यानं स्नान करावं म्हणजे आम्हाला एक भरघोस दक्षिणा मिळेल अशी तिथल्या पंड्यांची जी इच्छा आहे. आणि त्यांनी शाहू महाराजांना मणिकर्णिका कुंडामध्ये स्नान करण्यासाठी बोलवलेलं आहे. प्रसंग बाका होता, त्याचं कारण संपूर्ण राजपरिवार त्यांच्या बरोबर होता. शाहू महाराज पोरस्वद आहेत, पण समोर मणिकर्णिका कुंडातलं जे दृश्य शाहू महाराजांनी पाहिलेलं आहे, मणिकर्णिका कुंड जे अत्यंत पवित्र समजलं जातो, ते अत्यंत ओंगळ आणि गलिच्छ अशा पाण्यानं भरलेलं आहे. आणि तो 16 वर्षाचा तरुण त्या पंड्याला सांगतोय, अजिबात नाही, मी या अस्वच्छ आणि ओंगळवाण्या पाण्यामध्ये स्नान करणार नाही. केवळ 15-16व्या वर्षी जो करारीपणा शाहू महाराजांनी तिथं दाखवला होता, तिथं या शाहू महाराजांच्या कार्याची वेगळेपणाचं पहिलं बीज पडलं होतं. कारण हा माणूस तथाकथित छत्रपतींच्या प्रमाणे वागणार नव्हता. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली होती, त्याचा वटवृक्ष करण्याचं काम पुढच्या 200 वर्षानंतर नीतीनं यशवंतराव घाटगे अर्थात शाहू महाराजांच्या नावावर टाकलं होतं. आणि त्यासाठी 1894 साली छत्रपती पदाची एक महत्वाची जबाबदारी पोराच्या अंगावर येऊन पडली. ज्या दिवशी शाहू महाराजांचे छत्रपती पद झालं, त्यांचा राज्याभिषेक झाला, तो दिवस होता 2 एप्रिल 1894. आणि त्यानंतर अवघ्या 12 दिवसामध्ये एक महत्वाचा आदेश शाहू महाराजांनी काढलेला आहे. तो आदेश असा आहे, कारण ते 12 दिवस जे म्हटले, इतिहासाच्या अभ्यासकांनी ते एक नोंद करण्याची टाळलेलं आहे. 2 एप्रिलला शाहू महाराजांचा राज्याभिषेक होतो. अवघ्या 12व्या दिवशी तो महत्वाचा आदेश येतो, तेव्हा ती तारीख येते 14 एप्रिल. आणि 14 एप्रिल हा दिवस आता जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा एक ज्ञान महर्षीचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. तो जो 14 एप्रिल दिवस होता शाहूंच्या काळातला, आणि जो पहिला सरकारी आदेश निघाला आहे, तो पहिला सरकारी आदेश असे सांगतो की स्वारी जेव्हा शिकारीवर जाईल, स्वारी म्हणजे छत्रपती जेव्हा शिकारीवर जातील, तेव्हा त्याच्या सरकारांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या लवाजम्यासाठी लागणारं संपूर्ण धान्य आणि संपूर्ण इतर इंतजाम जो असेल तो सरकारी खर्चातनं करण्यात यावा. तुम्हाला वाटेल यात नवीन काय आहे? नवीन असं आहे, तोपर्यंत जी संपूर्ण रचना आहे गावगाड्यावरची, शाहू महाराज अर्थात कुणी छत्रपती ज्याला शिकारीवर अथवा जनतेला भेटण्यासाठी जात असे, तेव्हा त्याचा जो खर्च यायचा, तो खर्च रयतेकडून वसूल करण्याची एक नको ती परंपरा पाटील आणि कुलकर्ण्यांनी मांडली होती. आणि त्यातून रयतेचं शोषण व्हायचं. म्हणजे छत्रपती गावाकडे येणं हे रयतेसाठी आनंदाचं नव्हतं, ते वेदनादायी होतं. कारण लागणारं संपूर्ण धान्य, त्यामध्ये डाळीपासून सगळ्या गोष्टी असायच्या, लागणारं संपूर्ण मांस, त्यात अंड्यापासून बकऱ्यापर्यंत सगळ्या गोष्टी असायच्या, लागणारे संपूर्ण इतर चाऱ्यापासूनच्या इतर सगळ्या गोष्टी असायच्या. हे संपूर्ण रयतेकडनं पाटील आणि कुलकर्णी वसूल करायचे आणि मग राजाच्या सेवेमध्ये ते दाखल व्हायचं आणि खजिन्यातनं पैसा उचलला जायचा आणि तो तत्क्षणी त्या अधिकाऱ्यांच्या नावावर पडला जायचा. आणि भारत दौरा करता करता, ह्या कोल्हापूर संस्थानचा दौरा करता करता चिकित्सक असणाऱ्या युवराज शाहू महाराजांनी ती संपूर्ण घटना पहिल्यांदा पाहिल्या होत्या. आणि मग पहिला महत्वाचा जो आदेश काढला होता तो असंच, जो त्यांच्या कार्याचं पहिलं वेगळेपण दर्शवतो. शाहू महाराज सरळ लिहितात की ह्या पुढचा स्वारीचा संपूर्ण खर्च दरबारी खर्चातून होईल आणि केलेला खर्च त्या अधिकाऱ्यांनी पावती दाखवून दरबारकडनं घ्यायचा आहे. ही जी पहिली प्रशासकीय क्रांती ज्याला शाहू महाराजांच्या नजरेमध्ये म्हणतात, ती खूप महत्वाची आहे. आणि त्यानंतर दुसरा महत्वाचा बदल केला, ज्याच्याबद्दल तुम्हा सर्व महाराष्ट्रीयांना त्यांचा पहिला अभिमान वाटतो. शाहू महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगीच शिवशक सुरू केला. हे शिवशक जे सुरू केलेलं आहे शाहू महाराजांचं, हे अत्यंत महत्वाचे वेगळेपण अशासाठी की 1674 साली ज्याला शिवाजी राजा छत्रपती झाला आणि त्यांनी राज्याभिषेक सुरू केला, राज्याभिषेक शक, तो शक पुढील 103 वर्ष महाराष्ट्रामध्ये चालू होता. अर्थात 1777 सालापर्यंत शिवशक सुरू होता. 1777 साली महाराष्ट्रामध्ये पेशवाई अवतरली होती. नाना फडणवीस आणि सदाशिवराव बोकील यांनी पहिलं काम केलं, शिवशक बंद केला. आणि त्या पुढची तब्बल 117 वर्ष जावी लागली. 1894 साल उजाडावं लागलं आणि शाहू छत्रपती वय वर्ष 20 असणाऱ्या छत्रपतीनं आपल्या आयुष्याची पहिली रुजवातच
शिवशक सुरू केली आणि जनतेला अशी ग्वाही दिली की लोककल्याणकारी असणाऱ्या शिवछत्रपतींचंच राज्य ह्या पुढे या रयतेवर असेल आणि पहिल्यांदा रयत, जी रयत शिवरायांसाठी मरायला तयार होती, ती शाहू छत्रपतीसाठी राबायला तयार झाली. आणि मग शिव आणि शाहू असा एक संबंध 200 वर्षाचा एक अलौकिक क्रांतीचा धागा घट्टपणे विणला गेला आणि तिथून पुढे इतिहासाची नवीन आवृत्ती सुरू झाली. 1894 साली ज्याला शिवशक सुरू झालं आणि शाहूंची क्रांती सुरू झाली, छत्रपती पदापासून शाहूंनी सर्वात लवकर जो प्रवास केला होता, त्यांच्या कार्याचे वेगळेपण ज्याला म्हणतात ते, की शाहू अगदी अल्पावधीमध्ये लोकराजे या पदवीपर्यंत गेलेले आहेत. मी जाणीवपूर्वक हे वाक्य वापरतो, अगदी अल्पावधीमध्ये. याचं कारण असं, 1894 आणि 1897 ही अवघी 3 वर्ष जरी शाहू महाराजांची तुमच्या आमच्या डोळ्यासमोरून गेली, तरी शाहू महाराजांना तुम्ही आम्ही सर्वजण लोकराजा का म्हणतो याचं प्रत्यंतर येईल. त्यासाठी शाहू महाराजांचं 1897 ते 1920 पर्यंतच्या कार्याचा दाखला घेण्याची काही गरज नाहीये. 1897 सालापर्यंतच हा राजा लोकराजा बनून गेला. त्याचं कारण असं आहे, वय वर्ष 20 असतानाच त्या कोल्हापूर संस्थांवर 2 महत्वाच्या आपत्ती कोसळल्या. दोन्ही आसमानी होत्या आणि त्यातली एक म्हटलं तर सुलतानी, ज्याला म्हणतात कृत्रिम, अशी नैसर्गिक काय असे म्हणा. त्या पहिल्या आपत्ती होती दुष्काळाची आपत्ती. जो सुजलाम सुफलाम कोल्हापूर तुम्ही आम्ही म्हणतो आणि आज भारतामधला सर्वात अग्रेसर जिल्हा कमाईच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही नोंदवतो, तो 1894 साली हा तसा नव्हता प्रदेश. अत्यंत वाईट स्थितीमध्ये असणारं कोल्हापूर त्या काळामध्ये दुष्काळाला बळी पडलं आणि दुष्काळामध्ये त्या काळामध्ये अत्यंत मोठी हानी व्हायची. 20 वर्षाचा छत्रपती गादीवर आहे, कोल्हापूर दुष्काळानं भिडलेला आहे आणि अशा वेळेला 20 वर्षाच्या छत्रपतीने पहिली महत्वाची कामगिरी केलेली आहे. सर्वात पहिल्यांदा त्यानं रयतेसाठी स्वस्त धान्याची दुकानं उघडलेली आहेत. स्वस्त धान्याची दुकानं उघडून सगळ्यात कमी पैशामध्ये लोकांना धान्य दिलेलंच आहे. पण बरोबर केवळ धान्य देऊन भागणार नाही, तर त्या रयतेला त्यांच्या हक्काचा पैसा देखील द्यायला पाहिजे. म्हणून त्या काळामध्ये छत्रपतींनी आपल्या कार्याचे वेगळेपण दाखवताना रोजगार हमी कायद्यानुसार त्या काळामध्ये रस्त्याची, विहीर खुदाईची कामं काढलेली आहेत. त्या विहीर खुदाईच्या कामासाठी, त्या रस्त्याच्या कामासाठी विशेषतः स्त्रिया यायच्या. आज देखील रोजगार हमी कायदा जो आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त स्त्रियाच काम करतात असं पूर्ण सर्वेक्षण आहे. त्या काळात ज्या स्त्रिया त्या कामासाठी यायच्या, त्या स्त्रियांच्या बरोबर त्यांची तान्हिली बाळं यायची. तेव्हा त्या तान्हिल्या बाळ्यांचं काय होणार? 8 तास जर ती महिला काम करणार असेल तर ते बाळ रडणार, आक्रंदणार. तर हे ज्या 20 वर्षाच्या छत्रपतीचं हृदय तिथं उत्संबून आलेलं आहे आणि त्यानं सर्वात पहिल्यांदा या देशातील पाळणाघर नावाची संस्कृती काढलेली आहे. शाहूंच्या कार्याचं वेगळेपण ज्याला म्हणतात, पाळणाघर त्या काळामध्ये सुरू करण्याची त्यांचं वेगळेपण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यापुढे शाहू महाराज जातात, आणखीन महत्वाची गोष्ट करतात, व्यापाऱ्यांना बोलवतात. व्यापारी म्हटलं तर तो आपला लाभ कधीही न सोडणारी मनुष्य आपलं तुमच्या आमच्या समोर त्याची ओळख असते. पण शाहू महाराजांनी असा शब्द टाकलेला आहे की त्या व्यापाऱ्यांना सांगितलेलं आहे, कमीत कमी फायदा उचला, नव्हे ना लाभ ना तोटा, ह्या गोष्टीवर रयतेला सांभाळा. तुमचा जो काही तथाकथित तोटा होईल तो माझ्या खजिन्यातून मी तुम्हाला भरून देईन. म्हणजे व्यापारी वर्ग पण संतुष्ट राहिला, रयतेची पण काळजी मिटली. दुष्काळावर मात करणारा वय वर्ष 21चा छत्रपती हा जगातील सर्वात वेगळा आणि आगळा वेगळा ठरला. आणि त्याचं महत्वाचं कारण असं ठरलं, त्या काळामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी भूकबळी पडत असताना तुमच्या आमच्या कोल्हापूर संस्थानात एकही भूकबळी गेल्याची नोंद नाही. तो छत्रपती शाहू राजा लोकराजाची आपली पहिली प्राथमिक अवस्था पूर्ण करतो आणि त्याच्या दुसऱ्या महत्वाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये जातो. तो काळ येतो 1896 सालचा, ज्या वेळेला कोल्हापूर आणि महाराष्ट्रभरच प्लेग नावाचा एक अक्राळ विकराळ आजार आला. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी ती गोष्ट अनुभवलेली आहे. किमान आता आपल्याकडे काही अत्याधुनिक साधनं आहेत, पण त्या काळामध्ये ज्याला प्लेग अवतरला आणि 22 वर्षाचा तरुण छत्रपती आहे, त्याच्या समोर त्याच्या संस्थानाची 9.5 लाख इतकी त्या संस्थानाची लोकसंख्या आहे, त्यांची जबाबदारी आहे. तो 21 वर्षाचा छत्रपती त्या प्लेग नावाच्या दुर्धर आजाराच्या समोर जाऊन उभा ठाकतो आणि प्लेगशी 2 हात करतो. एकच आदेश असा काढला जातो की त्यानुसार त्या काळात घडणाऱ्या सगळ्या जत्रा यात्रा तात्काळ बंद केल्या जातात. कोल्हापूरमध्ये येणारा प्रवासी आहे त्याला क्वारंटाईन करण्याची कल्पना त्या काळात शाहू महाराजांनी केली होती. हे कमी होतं म्हणून की काय,
संपूर्ण शहरच उचलून ठिकठिकाणच्या उपनगरामध्ये मोकळ्या जागेत नेऊन शाहू महाराजांनी ठेवलं होतं. आणि सर्वात पहिला दाखला जो दिला होता की लोकप्रशासक कसा असावा. सांगणारे खूप असतात, कृती करणारी कमी असतात. शाहू उलट व्यक्ती आहे, तो पहिली कृती करतो. आणि प्लेगच्या काळामध्ये त्यावेळेला जी लस घ्यायची होती त्या लस विषयी अत्यंत वेगवेगळ्या प्रचार त्या काळात झाले होते. अगदी कोरोनाच्या काळात तुम्ही आम्ही अनुभवलेला असेल. त्या काळात तर ती अफवा मोठी पसरायची. आणि मग पहिलीच कृती शाहू महाराजांनी केली, ती प्लेगची पहिली लस शाहू महाराजांनी स्वतःला टोचून घेतली. ती दुसरी लस त्यांनी संपूर्ण राज परिवाराला सर्वांसमक्ष टोचली. आणि मग रायतेला सांगितलं की ह्या प्लेग पासून मुक्ती मिळवायची असेल तर ही लस टोचून घ्या. आणि त्यातून मग शाहू महाराजांच्या कडे पाहून रयतेने एक विश्वास टाकला होता की छत्रपती शिवरायांचा अंशच कोल्हापूरच्या गादीवर बसलेला आहे. आणि मग त्या विश्वासाच्या जोरावर हिसली रयत प्लेग मुक्त झाली. आणि कोल्हापुरात पुन्हा एकदा एक इतिहास घडला की कोणताही व्यक्ती प्लेगमुळे मृत्यू पावल्याची पुन्हा एक नवीन नोंद नाही. शाहूला लोकराजा म्हणायचं केवळ ह्या 3 वर्षातली 2 महान संकट. आणि त्याला केवळ 20 ते 23 ह्या कालखंडामध्ये झुंजणारा छत्रपती, एवढं 3 वर्षातच हा महाराज लोकराजा बनून गेला होता. 1897 पासून पुढची 1920 सालापर्यंत जो शाहूंचा प्रवास आहे तो प्रवास लोकराजापासून राजर्षी होण्याचा प्रवास आहे. त्याच्याकडे तुम्ही आम्ही जरासं अधिक चौकसपणे बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. राजर्षी या शब्दाची ज्या ज्या वेळेला आपण फोड करतो ती एक ढोबळ फोड करतो की राजर्षी म्हणजे राजा अधिक ऋषी यांचं मिश्रण. ही झाली त्याची ढोबळ फोड. पण ज्येष्ठ इतिहासकार आणि तुम्हा सर्वांनाच वंदनीय असणारे डॉक्टर जयसिंगराव पवारांनी एका वाक्यात राजर्षीची नोंद केलेली आहे. राजर्षी कोण असतो? पवार सर असे म्हणतात, राजर्षी तो जो क्षत्रिय म्हणून जन्माला आला पण ज्ञानानं जो समृद्ध बनतो, विचारवंत बनतो आणि समाजाला एका योग्य दिशेने घेऊन जातो, तो राजर्षी. पुढील 1897 पासून जो एक महत्वाचा संघर्ष शाहूंच्या वाट्याला आला तो 1897 ते 1920 हा कालखंड शाहू महाराज राजर्षी या पदवीकडे चाललेले आहेत, ते गेलेले आहेत. आणि सांगण्याचा अभिमान असा की तत्पूर्वी या भरतखंडामध्ये फक्त वसिष्ठ, जनक, भीष्म आणि श्रीकृष्ण या 4च व्यक्तींना राजर्षी हा किताब दिला गेला होता. त्यानंतरच्या 3,500-4,000 हजार कालखंडामध्ये ह्या भरतखंडामध्ये अनेक राजे, अनेक संस्थानिक, अनेक सत्ताधीश निर्माण झाले, पण एकालाही राजर्षी पदवी दिली गेलेली नव्हती. शाहू महाराज हे पहिले राजे ज्यांना 3,500 वर्षाच्या इतिहासानंतर या भरतखंडामध्ये राजर्षी म्हणून गौरवलं. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण शाहूंचा उल्लेख करताना छत्रपती, लोकराजा, राजर्षी शाहू महाराज असा करतो. त्या राजर्षीची एक रुजवात तुम्हाला आम्हाला करून घ्यायची आहे की शाहूने त्यांच्या कार्याचे वेगळेपण कुठं नोंदवलं. तुम्ही आम्ही ज्यावेळेला बाहेर जातो, कोल्हापुरातून बाहेर जातो, महाराष्ट्रात जातो, तर आपण स्वतःला कोल्हापूरकर म्हणून सादर करतो. महाराष्ट्राच्या बाहेर गेलो की तुम्ही आम्ही सर्वजण स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणून सादर करतो. भारताच्या बाहेर गेलो तर तुम्ही आम्ही सर्वजण स्वतःला भारतीय म्हणून सादर करतो. तर हे कोल्हापूर, हे महाराष्ट्रीयन, हे भारतीयत्व याच्या पातळीवर शाहू महाराजांनी जे काही पेरलेलं आहे आणि जे नंतरच्या 100 वर्षाच्या काळामध्ये उमटलेलं आहे त्याच्याकडे जर तुम्ही आम्ही पाहिलं तर राजर्षी नंतरचा एक महत्वाचा प्रवास शाहूंनी केलाय, ज्याच्याकडे अत्यंत महत्वाचे असं लक्ष अभ्यासकांचं जाणं जरुरी आहे. तो आहे समाज क्रांतिकारक शाहू राजा. आणि तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल. त्याचं कारण असं आहे, राजर्षी मध्ये पुन्हा एकदा राजा येतोच. आणि 1947 नंतर राजेशाही थांबलेली आहे. तिथून पुढचा खरा प्रवास आहे तो आहे समाज क्रांतिकारक नावाचा. आणि या देशातले 3 समाज क्रांतिकारक सर्वात मोठे आहेत. पहिले ज्योतिराव फुले, दुसरे राजर्षी शाहू महाराज आणि तिसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समाज क्रांतिकारक तो असतो जो उपलब्ध असणारी चौकट मोडतो आणि त्या ठिकाणी नवीन चौकट उभा करतो, तो असतो समाज क्रांतिकारक. म्हणून ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांना कधीही चुकूनही समाज सुधारक नावाच्या एका छोट्याशा पदवीमध्ये बंदिस्त करण्याचं काम पहिल्यांदा तुम्ही आम्ही सोडलं पाहिजे. कारण शाहूंचा प्रवासच समाज क्रांतिकारक म्हणून आहे आणि लोकशाहीमध्ये तो सर्वोच्च पदाला आहे. ती जी रुजवात आहे शाहू महाराजांची त्याच्याकडे जर तुम्ही आम्ही पाहिलं तर शाहू महाराजांनी सर्वात पहिला प्रश्न तुम्हा आम्हाला पडला पाहिजे की या कोल्हापूरला काय दिलं. जर तुम्ही आम्ही सर्वजण
कोल्हापुरी जगात भारी म्हणत असू तर या जगात भारी होण्याचं जे तोंडावर येणारा उच्चार आहे तो कुणाच्या जोरावर आणि कशाच्या जोरावर होतो याची पहिली जाणीव तुम्हा आम्हाला झाली पाहिजे. त्यामध्ये शाहूंच्या कार्याचे वेगळेपण आहे. शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्हा दुष्काळ मुक्त केला. एवढं एक वाक्य जरी तुम्ही आम्ही वापरलं तरी देखील शाहूंच्या थोरपणाची साक्ष पटेल. कारण कधीही महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या मध्ये कोल्हापूर हे नाव येत नाही. जो दुष्काळ पडला 1895 साली त्यानंतर कधीही महाराष्ट्राच्या नोंदणीमध्ये दुष्काळामध्ये कोल्हापूर जिल्हा हे नाव येत नाही. त्याचं कारणच असं इथं शाहूंनी दुष्काळ मुक्त जिल्ह्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून दाखवली होती. शाहूंच्या कार्याचं पहिलं वेगळेपण आहे. दुसरी शाहू महाराजांची जी गोष्ट आहे ही जी शाहू महाराजांची नगरी आहे ज्याची ओळखच वेगवेगळ्या धारणेतून होते. जसं सुरुवातीलाच सरांनी सांगितलं की स्त्री शिक्षणाच्या बाबतीत केलेलं शाहूंचं कार्य, ह्या कोल्हापूरची आध्यात्मिक ओळख ज्याला म्हणतात ती आध्यात्मिक ओळख आहे दक्षिण काशी कोल्हापूर. म्हणजे दक्षिण काशी ही आध्यात्मिक ओळख शाहू निर्माण झालेली आहे. त्या आध्यात्मिक ओळखीच्या बरोबरीने नव्हे त्याच्यापेक्षा किंचित वरचढ अशी एक ओळख शाहूंनी कोल्हापूरला दिलेली आहे. शाहूंनी कोल्हापूरला शिक्षण काशी कोल्हापूर करून दाखवलेलं आहे. शिक्षण काशी कोल्हापूर करण्यामध्ये एक महत्वाचं क्रांतिकार्य शाहूंनी केलंय ज्याच्याकडे सर्वांनी लक्ष वेधलं पाहिजे. त्यापूर्वीपासून जो एक संकेत सुरू आला होता, जी मेकॉलेची शिक्षण पद्धती तुमच्या आमच्यावर लादली गेली होती आणि ज्या शिक्षण पद्धतीचं सुतोवाचच असं होतं, झिरपणीचा सिद्धांत, 4 गाडगी लावली तर वरच्या गाडग्यातलं पाणी हळूहळू झिरपत खाली येईल असा मेकॉलेचा सिद्धांत होता. त्या सिद्धांताला सर्वात पहिला धक्का या महाराष्ट्रामध्ये ज्योतिराव फुलेंनी दिला होता आणि त्या धक्क्यामध्ये तो धक्का हा केवळ वाचिक होता, थोड्या रूपात वाचिक होता, पण त्याची जी कृती होती व्यापक पातळीवरची कृती ती शाहू महाराजांनी केली आणि मेकॉलेचा सिद्धांत उलट केला. शिक्षण वरून खाली झिरपणार नाही, शिक्षण खालून वर गेलं पाहिजे ही महत्वाची कृती शाहू महाराजांनी केली आणि म्हणून कोल्हापूरला मेकॉलेचा सिद्धांत उलट करणारी शिक्षण काशी म्हणून तुम्ही आम्ही गौरवली पाहिजे. हे शाहूंचं शिक्षण क्षेत्रातलं वेगळेपण आहे. त्या शाहू महाराजांनी जी महत्वाची दुसरी क्रांती केली की कोल्हापूर शिक्षण काशी बनवून ते थांबलेले नाहीत, त्यांनी कोल्हापूरला मल्लनगरी कोल्हापूर बनवून दाखवलेला आहे. पैलवान, हा पैलवान म्हटलं की तुम्हा आम्हाला सहज आत्ता थोडीफार काही प्रमाणात चीड येत असावी. गेल्या 2 दिवसातलं जर तुम्ही पेपर वाचले असतील तर जी महाराष्ट्र केसरीचा गोंधळ झाला तुम्ही तुमच्या नजरेतून सुटला नसेल तर केवळ शाहू महाराजांनी कोल्हापूरला मल्लनगरी कशी बनवली याचं फक्त थोडक्यातलं विवेचन सांगतो. त्यापूर्वी पतियाळा संस्थानाला सर्वात मोठं कुस्तीचं केंद्र समजलं जायचं. त्या पतियाळा केंद्राशी स्पर्धा करणारे मल्ल शाहूंनी कोल्हापुरात उभे केले आणि त्यासाठी दरबारचा वार्षिक 30,000 रुपये त्या काळातला एवढा खर्च केलेला आहे. हा खर्च कमी नाहीये, कारण त्या काळातले शेर एक आण्याला शेरशेर असं दूध वगैरे काहीतरी मिळायचं. त्या काळामध्ये वार्षिक 30,000 रुपये केवळ पैलवानावर खर्च करायचे आणि हे सगळं कमी पडते म्हणून की काय पैलवानांच्या भविष्याची तरतूद करणाऱ्या सगळ्या गोष्टी इथं केल्या. पण याहून महत्वाची गोष्ट आहे जिथे शाहूंच्या कार्याचे वेगळे पण आपल्याला पाहावं लागेल. शाहूंनी म्हणजे एखाद्या क्रीडापटूवर किती टोकाचं प्रेम एखादा राजा करू शकतो, एखादा छत्रपती करू शकतो, त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. शाहू महाराजांच्या आवडीचा एक मल्ल आहे. तो जो मल्ल आहे तो आहे देवाप्पा धनगर. शाहू महाराजांचं स्वप्न होतं की या देवाप्पाला रुस्तुमे हिंद बनवायचं. रुस्तुमे हिंद म्हणजे त्या काळातला सर्वोच्च किताब. पण दुर्दैवानं देवाप्पानं तयारी केली, देवाप्पा बुरुजबंद मल्ल तयार झाला, पण कॉलराच्या एका साथीमध्ये देवाप्पाला ग्रासलं आणि देवाप्पा मृत्यूच्या शय्येवर जाऊन पडला. बुरुजबंद मल्ल म्हणजे थोडक्यात संकल्पना ध्यानात घ्या. तुमच्या समोर जो मी दिसतोय तो मी किमान 80 वर्षाचा आहे, 80 किलोचा आहे. बुरुजबंद पैलवान ज्याला म्हणतात तो कमीत कमी माझ्या दुप्पट 2.5 पट नक्की असेल. त्याचं कारण असं, त्या बुरुजबंद मल्लांचा जो आहार आहे, खोराक आहे, तो फक्त एका वाक्यामध्ये सांगतो, दिवसातून 2 कोंबड्या, 1 शेर बदाम, वर्ख लावलेला मोरावळा, रात्रभर कमळामध्ये भिजवत टाकलेलं कमलजेय, रबडी, थंडावा, रोटी, पुलाव असा चौकस आहार असायचा जो तुमच्या आमचा किमान 3 ते 4 दिवसाचा सहज असेल.
ते जे बुरुजबंद मल्ल असायचे शाहू महाराजांचे, ते रेल्वेच्या डब्यामध्ये सरळ जाऊ शकत नव्हते, त्यांना असं उलट केलं जायचं आणि ढकलावं लागायचं. ह्यावरून तो बुरुजबंद मल्ल तुम्हाला कळेल. तर असे बुरुजबंद मल्ल किमान माझ्या मते 160-70 किलोचे असावेत. तर असा तो देवप्पा धनगर, ज्याला रुस्तुमे हिंद करायचं होतं शाहू महाराजांना, तो कॉलऱ्याच्या साथीनं मरणावन्न अवस्थेमध्ये आहे. आणि डॉक्टर समोर जाऊन शाहू महाराज जे वाक्य बोलतायत ते संपूर्ण क्रीडापटूंना अगदी ललांबूट ठराव असं आहे. शाहू महाराज डॉक्टरना म्हणतायत, डॉक्टर माझा देवाप्पा वाचवा, त्याच्या वजना इतकं सोनं मी तुम्हाला देतो. एक पैलवान वाचवण्यासाठी त्याच्या वजना इतकं सोनं देणारा छत्रपती, राजा, संस्थानिक कुणीतरी पाहिलंय का या जगात आजवरच्या याच्यात? तो शाहू छत्रपती होता. म्हणून मल्लनगरी कोल्हापूर झाली. ही मल्लनगरी कोल्हापूर ही ओळख कमी पडली म्हणून की काय, शाहूनी कोल्हापूरला कलानगरी म्हणून दाखवलं. या कलानगरीमध्ये उस्ताद अल्लादिया खान सारखा जागतिक कीर्तीचा गायक इथे बसला. ह्या कलानगरीमध्ये आबालाल रहिमान सारखा जागतिक कीर्तीचा चित्रकार इथं कायमचा विसावला. ह्या कलानगरीमध्ये नाटक सिनेमांपासूनचे सगळे दिग्गज कोल्हापूरशी जोडले गेले आणि कोल्हापूर कलानगरी बनली. ही कलानगरी करण्याची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला जाणीवपूर्वक सांगितली पाहिजे. म्हणजे कलावंतांना मान सन्मान देणारे तथाकथित राज्यकर्त्यांना तो एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिला पाहिजे. आबालाल रहिमान ज्याला जागतिक पातळीवरचा सर्वोत्कृष्ट चित्रकारांच्या यादीमध्ये आबालालांचं स्थान खूप मोठं आहे. जवळजवळ 20,000 ऐतिहासिक चित्र, ऐतिहासिक म्हणजे निसर्गमय चित्र काढणारा आबालाल रहिमान शाहू महाराजांच्याकडे पदरी होते. एकदा आबालाल रहिमान आजारी पडलेले आणि त्यांना बघण्यासाठी शाहू महाराज आपला खडखडा घेऊन गेलेले. आबालाल रहिमान वरच्या खोलीमध्ये आहेत, माडीवरून खाली येत आहेत. तापानं फणफणलेले आबालाल आल्या शाहू महाराजांना मुजरा करतायत आणि ती कृती बघून खडखड्यातूनच शाहू महाराजांनी आबालाल रहिमानांना मुजरा केलेला आहे. म्हणजे अशी एक वेगळी कृती त्या काळात घडली की छत्रपतीनं मुजरा घेणं ही सामान्य गोष्ट आहे, पण छत्रपतीने एखाद्याला मुजरा करणं ही असामान्य गोष्ट होती. आणि हे बघून खडखड्यामध्ये असणार राज परिवारातली काही माणसं दुखावली गेलेली आहेत. आणि मग त्यांनी म्हटलेलं आहे नंतर जाताना की महाराज हे तुमचं वागणं काही बरं नाही, एका पेंटरला तुम्ही कसा काही मुजरा केलात. त्या क्षणी खडखडा तिथं थांबलेला आहे आणि शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे, आज जे माझं नगर कलानगरी म्हणून मोठं विस्तारतंय ती सगळी ही कलावंतांची शान आहे. त्यांच्या जोरावर माझं कोल्हापूर कलानगरी बनतंय. मी मुजरा केला तो आबालाल रहिमान नावाच्या माणसाला नव्हे, त्याच्यातील कलावंताला केला. आणि म्हणून आबालाल रहिमान सारखा मोठा जगभरातला चित्रकार तिथं कायमचा स्थिरावला. त्याच्या पुढची एक हृदयदावक गोष्ट आहे. 6 मे 1922 शाहू महाराज मृत्यू पावले आणि 7 मेला या पंचगंगेच्या काठीच तो मृत्यू सहन न झाल्याने आबालाल रहिमानाने आपली कित्येक चित्र पंचगंगेमध्ये अक्षरशः सोडून टाकलीच. एक कलावंत एक राजाशी किती निष्ठावंतपणे जगू शकतो आणि त्याचं कारण तो राजा त्या कलावंताला आपल्या जीवाभावाचं मैत्र म्हणून जोडतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला पाहावं लागेल ते शाहूंच्या कार्याचे वेगळेपण आहे. शिक्षण काशी, मल्लनगरी, कलानगरी हे कमी पडलं म्हणून काय शाहूंनी कोल्हापूरला उद्यम नगरी बनवून दाखवलं. जो आजकाल तुम्ही आम्ही रेशो बघतो की कोल्हापूर जिल्हा पैसे टॅक्स भरण्यामध्ये अग्रेसर आहे, त्याची रुजवात शाहूंनी त्या काळात केली होती. तोपर्यंत कोल्हापूर हे अत्यंत खालच्या दर्जाचं त्यातलं संस्थान होतं. खूप फारसा व्यापार ह्या ठिकाणी नव्हता. शाहूंनी ते व्यापाराची सुरुवात केली आणि उद्यम नगरी बनवली. त्या उद्यम नगरीमध्ये करजगारांपासून अनेक मोठमोठे कारखानदार तिथं वसले, त्यांना सगळ्या मोफत गोष्टी पुरवल्या. पण महत्वाची दुसरी गोष्ट जी शाहूंनी केलेली आहे, जी शाहूंच्या कार्याचे वेगळेपण सांगते, शाहू केवळ बोलून थांबलेले नाहीत, स्वतःच्या राजपुत्रानं व्यापार करावा म्हणून त्याला एका पेढीवर बसवणारा छत्रपती आहे. ज्या राजाराम महाराजांना तुम्ही आम्ही सर्वजण शाहूंच्या नंतरचे छत्रपती म्हणून पाहतो, ज्या प्रिन्स शिवाजीचा उल्लेख सरांनी मगाशी केला, ते 2 शाहू पुत्र ह्याच शाहूपुरी मधल्या एका आडत्याच्या दुकानामध्ये शाहू महाराजांनी शिकण्यासाठी थांबवलेला आहे, बसवलेला आहे. आणि ते जे आडते होते माने नावाचे, त्यांना स्पष्ट सूचना दिलेली आहे, राजपुत्र म्हणून गय करू नका, चुकल्यास थोबाडीत मारा. जगामधला आगळा पालक, आगळा क्रांतिकारक राजा ज्याला शाहूला का म्हणतात,
तर तिथं आहे ही जी शाहूपुरी नावाची व्यापारी पेठ तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो, त्याच्या बरोबरीनच कोल्हापूरला उद्यम नगरी बनवण्यासाठी शाहूंनी जयसिंगपूर नावाची एक व्यापारपेठ वसवली. ती कमी पडली म्हणून काय पुन्हा राधानगरीच्या ठिकाणी एक व्यापारपेठ बसवली आणि महत्वाची जी गोष्ट केली होती फक्त ती डोक्यात ठेवली तरी पुरेस आहे. तुम्ही आम्ही सर्वजण जो गुळ वापरतो, ज्याला आजकाल तुम्ही आम्ही कोल्हापूरचा ब्रँड म्हणतो, तो जो कोल्हापुरी ब्रँड आहे गुळाचा, तो त्या काळामध्ये कोल्हापूर ब्रँड नावाने उपलब्ध नव्हता. तो जगभरात पोचायचा, निर्माण व्हायचा कोल्हापुरात, पण बंदर राजापूरला असल्यामुळं राजापुरी गुळ म्हणून त्याची सर्वत्र बाहेर जायचा तो. आणि ही गोष्ट शाहूंच्या नजरेतनं सुटलेली नाहीये. आणि मग शाहूंनी पहिला प्रयोग केला, शाहूपुरी नावाची नवीन वसाहत रुजवली आणि तिथे कोल्हापूरच्या गुळाचं मार्केट बसवलं आणि मग कोल्हापूरच्या नावानं तो गुळ ब्रँड म्हणून जगभर गेलेला आहे. एवढंच नव्हे, ज्या आसामला तुम्ही आम्ही चहाचे मळे बघतो, ह्याच कोल्हापूरच्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी शाहूंनी चहाचे मळे वसवलेले आहेत. व्यापार उदीम कसा करावा याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण तुम्हाला शाहू महाराजांच्या याच्यात बसतं. आणि म्हणून उद्यम नगरी झाल्यावरही हा शाहू महाराज स्वस्त बसलेला नाहीये, त्यानं कोल्हापूरला प्रबोधनाची नगरी बनवलेला आहे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आज देखील कोल्हापूरमध्ये जो स्वर उमटतो तो स्वर महाराष्ट्राच्या छाताडावर जाऊन नाचतो आणि मग दिल्लीची शाही जी असते ती हादरते. कोल्हापूरला पुरोगामी तीर्थक्षेत्र का म्हणतात त्याचं कारणच आहे की शाहूने इथं क्रांतिकारक निर्णय घेतले, जे त्यानंतरच्या कितीतरी वर्षानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये सामील झालेले आहेत. भारतीय राज्यघटना 1950 साली जरी अस्तित्वात आली असली, तत्पूर्वी 50 वर्ष अगोदर त्यातली महत्वाची क्रांतिकार्य ठरतील अशी काही कलम शाहूंनी आपल्या संस्थानातच यशस्वी केलेली आहेत. भारतीय राज्यघटनेतलं कलम 14, कलम 15, कलम 39, कलम 40, कलम 340, कलम 341 अशी कलम जरी बघितली तरी देखील शाहून ही सगळी कलम आपल्या संस्थानामध्ये यशस्वी करून दाखवली होती. म्हणून भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून आपण ज्यांना संबोधतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1940 साली म्हणजे शाहूंच्या निधनानंतर 18 वर्षांनी एक महत्वाचं वाक्य वापरलं की शाहू महाराजांनी या देशातील पहिला लोकशाहीचा प्रयोग आपल्या संस्थानात यशस्वी करून दाखवला. पहिला लोकशाहीचा प्रयोग. कोल्हापूर काय आहे? कोल्हापूर ह्या देशातला पहिला लोकशाहीचा प्रयोग आहे आणि हे शाहूंच्या कार्याचे वेगळेपण याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोंदवतात. तेव्हा त्याची दखल खूप महत्वाची ठरते. दक्षिण काशी, मल्लनगरी, उद्यम नगरी, कला नगरी, प्रबोधन नगरी हे सगळं कमी पडलं म्हणून की काय, आज तुम्ही आम्ही सर्वजण आपली जी ओळख सांगतो ते सांगतो शाहू नगरी कोल्हापूरचा मी नागरिक आहे. शाहू नगरी कोल्हापूर हे जे आपलं कोल्हापूर आहे ते दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक आहे अंबाबाईच्या नावाचं आणि दुसरी त्याची एक ओळख आहे, जागतिक ओळख म्हटली जाते, ती आहे शाहूंच्या नावानं. आज देखील शाहू नगरी कोल्हापूरचा नागरिक तुम्ही आम्ही म्हणतो त्याला आपली छाती थोडीशी चवडी होते. कोल्हापूरसाठी शाहू महाराजांनी एवढं केल्यानंतर शाहूंनी महाराष्ट्राला काय दिलं हा प्रश्न स्वाभाविकच आहे. हा उमटला पाहिजे आणि अभ्यासकांनी त्याच्यावर बोललं पाहिजे. शाहूंनी महाराष्ट्राला दिलं ते इतर सगळ्या गोष्टी मी बाजूला करतो, फक्त एकच वेळोवेळी फक्त एक महत्वाची गोष्ट नोंदवतो. महाराष्ट्राचा जो एक चेहरा आहे सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या देखील, शाहूंच्या काळामध्ये तो जो चेहरा आहे त्याची जी ओळख आहे ती ओळखच मुळात रानडे, टिळक आणि चिपळूणकर या त्रयीनं व्हायची. रानडे उदारमतवादी आहेत, टिळक परंपरागत आहेत आणि चिपळूणकर प्रतिगामी आहेत. ही फोड अजून अभ्यासकांनी नीटपणे केलेली नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. ही जी ओळख होती रानडे, टिळक आणि चिपळूणकर, ही ओळख बदलून शाहूंनी असं मोठं भलं कार्य करून ठेवलं 1920 सालापर्यंत. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख बदलली आणि महाराष्ट्र हा फुल्यांचा, महाराष्ट्र हा शाहूंचा आणि महाराष्ट्र डॉक्टर आंबेडकरांचा अशी ओळख बनली जी आज तागायत 100 वर्ष आपल्याला पुरलेली आहे. महाराष्ट्र कुणाचा? एखादं कोल्हापुरातील लहान बाळ देखील सांगेल महाराष्ट्र फुल्यांचा, शाहूंचा आणि आंबेडकरांचा. हे जे योगदान आहे शाहू महाराजांचं हे खूप महत्वाचं आहे. कारण असं आहे, ज्योतिराव फुले 1890 ला वारलेले आहेत, 1897 ला सावित्रीबाई वारलेले आहेत आणि त्यानंतर सत्यशोधक चळवळ थंडावलेल्या अवस्थेत गेलेली आहे. अशा वेळेला ज्योतिरावांचा विचार वर धरून एक राजा उभा राहतो,
तो राजा ज्योतिरावांचं सगळं ऐतिहासिक कार्य आपल्या पाठीशी घेतो आणि त्याच्या जोरावर एक नव्या क्रांतीला सिद्ध होतो. ज्योतिरावांचा एक हात आपल्या हातात धरतो आणि दुसरा हात तो नवीन ज्योतिरावाकडे घेतो. तो नवीन ज्योतिराव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा. 1920 ची जी माणगाव परिषद आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाचा पाया रचला गेला, ते शाहूंच्या कार्याचं महत्वाचं ठळक उदाहरण आहे. जिथे तुम्हाला शाहूने देशाला काय दिलं याचं उत्तर सापडतं. जी माणगाव परिषद आहे, ज्याच्यामध्ये शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व दलित समाजाला दिलं, पण पुढचं वाक्य जे म्हटले की भविष्यामध्ये हे हिंदुस्थानचे पुढारी बनतील. अवघ्या 27 वर्षामध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेतनं, त्यांच्या पाठबळातनं ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली, तेव्हा ते स्वप्न पूर्ण झालं आणि भारताला संविधान करता मिळाला. तो जो संविधान करता आहे ती शाहू महाराजांची भारताला दिलेली देण आहे आणि तिथवर अभ्यासकांना पोचलं पाहिजे, तर ती सारी नीव कळते. शाहू छत्रपतींच्या कार्याची वेगळे पण तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने पाहायचे असतील तर ज्या वेळेला मगाशी म्हटलं मल्ल नगरी कोल्हापूर केल्यानंतर 1920 साली रोमचं जे ऑलिम्पिक पदक स्पर्धा सुरू होती रोममध्ये, त्यावेळेला कोल्हापूरचे शिंदे नावाचे पहिलवान, जे आमच्या मिलिंदांचे सासरे असतात, आजे सासरे आहेत, ती व्यक्ती इथून रोमला गेली होती आणि त्या काळामध्ये त्या व्यक्तीने आलोट पराक्रम केला आणि 4थ्या क्रमांकावर ते त्यावेळेला आलेले आहेत. पण शाहूंची पुण्याही वाया गेलेली नाहीये. 1952 साली ज्यावेळेला देशाला पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळालं खाशाबा जाधवांच्या निमित्तानं, तेव्हा त्या ऑलिम्पिक मेडलवर खाशाबांच्या शाहू महाराजांची सही होती, कुणी विसरता कामा नये. त्याचं कारण असं, मल्लनगरी कोल्हापूरचा एक महत्वाचा धागा संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारतभर पसरला होता आणि त्यातून ती रुजवत ऑलिम्पिक पदकाची झालेली आहे. हे कमी होतं म्हणून की काय, सिनेमा नाटक क्षेत्रामधलं जे सर्वात मोठं म्हटलं जातं ते ऑस्कर नावाचं पदक 1982 साली गांधी ह्या सिनेमाला मिळालं. त्या ज्या भानू अथय्या आहेत, त्या भानू अथय्या मूळच्या कोल्हापूरच्या. शाहूंच्या निधनानंतर 1900 म्हणजे जवळजवळ 60 वर्षांना जरी ते आपल्याला ऑस्कर मिळाला असेल तरी देखील त्याची रुजवात बाबूराव पेंटरांची जी स्वप्न बघितलं होतं बाबूरावांनी, जे स्वप्न बाबूरावांना शाहू महाराजांनी दाखवलेलं आहे, त्या स्वप्नात त्या ऑस्करची बीज तुम्हाला पाहावी लागतील, तर शाहूंच्या कार्याचे वेगळे पण तुम्हाला आम्हाला कळेल. वसतिगृहांची जननी म्हणजे मदर ऑफ पार्लमेंट असं ज्या युरोपला म्हणतात, मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस ही शाहूंनी कोल्हापूरची ओळख जगात बनवली. त्या बोर्डिंग हाऊसेसचे विद्यार्थी जरी तुम्ही आम्ही पाहिले तरी देखील या महाराष्ट्राला, या भारताला सर्वोत्कृष्ट म्हणणारे ज्ञानवंत या विद्यापीठ वसतिगृहानं दिलेले आहेत. साहित्यिक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, मोठमोठ्या व्यक्ती आहेत. अगदी स्पष्ट म्हणजे मी ज्यांना आपण तुम्ही आम्ही सर्वजणच आदरस्थान देतो ते शाहू चरित्रकार डॉक्टर जयसिंगराव पवार त्याच वसतिगृहात शिकले होते. मी ज्यांना माझा वैचारिक बाप मानतो ते कॉम्रेड गोविंद पानसरे त्याच वसतिगृहाचे विद्यार्थी होते. आपल्यातले कितीतरी लोकांचे आजी आजोबा त्याच वसतिगृहातनं शिकले. तेव्हा बहुजनांची एक मोठी पिढी तिथं घडली आणि तुम्हा सर्वांच्या खरं तर गौरवाचा विषय असा आहे की शाहूंच्या वसतिगृहामध्ये जी व्यक्ती शिकलेली आहे ती व्यक्ती भविष्यामध्ये कधीही देशातल्या कुठल्याही दंग्यामध्ये सामील असल्याची एकही नोंद नाही. ही कुवडी मोठी म्हणजे सर्वोत्कृष्ट नागरिक ज्याला म्हणतात, ते नागरिक घडवण्याची संस्था ज्याला म्हणतात, ती शाहूंची वसतिगृह होती, जी आज देखील तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभी आहेत. आणि म्हणून शाहूंच्या कार्याचे जे वेगळेपण म्हणतात ते खूप वेगळ्या पातळीवर जाऊन तुम्हाला आम्हाला पाहावं लागेल. शेवटचा फक्त एक मुद्दा सांगतो जो महत्वाचा आहे. शाहूंचा ज्या ज्या वेळेला आपण उल्लेख करतो त्या वेळेला आपण दुसरं एक महत्वाचं नाव विसरतो, जे शाहूंच्या बरोबर तुम्हाला आम्हाला घ्यावं लागेल. त्याचं कारण असं आहे, शाहू महाराज शेवटच्या कालखंडात, शेवटच्या 3 महिन्यामध्ये शाहू महाराजांनी एका महत्वाच्या व्यक्तीची भेट घेतलेली आहे. ती भेट आहे दिल्लीच्या कुरुक्षेत्र मैदानावर मोहनदास करमचंद गांधी नावाच्या व्यक्तीची शाहू महाराजांनी घेतलेली भेट. मी त्यांना व्यक्ती म्हटलं, त्याचं कारण असं आहे, 1922 सालापर्यंत गांधींचं थोरपण अबाधित राहिलं, म्हणजे झालीच होती. पण शाहूंनी ज्या वेळेला यांची भेट घेतली होती आणि ज्यावेळेला शाहू महाराज महात्मा गांधींची भेट घेतात त्यावेळेला शाहूंच्या राष्ट्रीयकरणाचा एक नवा अध्याय सुरुवात होणार होता. पण अवघ्या 3 महिन्यामध्ये शाहूंचा मृत्यू झाला.
शाहूंच्या मृत्यूनंतर तब्बल 4-5 वर्षांचं ज्यावेळेला गांधीजी कोल्हापुरात आले, त्याला गांधीजींनी शाहूंना आदरांजली वाहताना एक महत्वाचं वाक्य वापरलं, जे शाहूंच्या कारकिर्दीचा कळसोध्याय असं मला वाटतं. गांधी म्हणाले होते, अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य करून शाहूंनी स्वराज्याचा पाया घातला. भारतीय स्वातंत्र्याच्या सेनापतीनं शाहूंना स्वराज्याचा पाया घालणारा गौरव द्यावा. हे तुमच्या आमच्या दृष्टीनं शाहूंच्या कार्याचे वेगळेपण आपल्याला नीट नोंदवता आलं पाहिजे. म्हणून हा सगळा आहे. ज्या वेळेला आपण जय शाहू म्हणतो, ज्या वेळेला आपल्याला जय गांधी म्हणण्याला अजिबात तोशीच पडू नये, कारण आजचा कालखंड तसा आहे. आणि या कालखंडामध्ये हृदयाच्या एका कप्प्यामध्ये शाहू जपावा लागेल, दुसऱ्या कप्प्यामध्ये गांधी घ्यावा लागेल, आणि मग तिसरा कप्पा लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आपल्याला उपलब्ध करावा लागेल. आणि ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्या इतिहास परिषदेच्या निमित्तानं तुमच्या आमच्या समोर विचारात ठेवतो. वेळ अपुरा आहे, पण आज हे व्याख्यान म्हणजे शाहूंच्या वेगळेपणाच्या कार्याची केवळ प्रस्तावना समजा. भविष्यामध्ये कधीही संवाद घडवण्याची वेळ मिळालीच तर तपशीलवार सविस्तर पुन्हा एकदा बोलेन. पण एक महत्वाची गोष्ट सांगतो जाता जाता. माझ्यावर 2 व्यक्तींचे मोठे उपकार आहेत. त्यातली एक आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, ज्यांनी मला प्रश्न विचारायला शिकवले. दुसरे आहेत कॉम्रेड गोविंद पानसरे, ज्यांनी मला उत्तर शोधायला शिकवलं. या दोघांच्या नंतर माझा कान पिळू शकेल अशी तिसरी व्यक्ती आहे डॉक्टर सुनील कुमार लवटे सर. आज माझा हा तिसरा वैचारिक बाप 75 वर्षामध्ये पदार्पण करतोय. या वैचारिक बापानं डॉक्टर दाभोळकरांची गांधीची 125 वर्षाची इच्छा आहे जगण्याची, ती तुमच्या रूपानं पूर्ण व्हावी. तुम्ही 125 वर्षाचे व्हाल, त्याला मी 95 वर्षाचं होईल, ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या निमित्तानं पुन्हा एक मोठमोठ्या इतिहास परिषदा घडाव्यात, लोकांचं प्रबोधन व्हावं, लोकांना चांगली दिशा मिळावी, हाच हेतू आहे. एवढ्यावरच थांबतो. जय हिंद, जय भारत.